जय हनुमान इताडे संघ आणि टीम जय अंबिका देवरुंपाडा संघ आपण रेडी राहायचं आहे. सलामीची जोडी पाहू शकाल मेहर 11 बाबूराव संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. राहुल मेहर आणि त्याच्या सोबतीला पाहिल्या तर ओमकार दलवी आणि किरण पाटील आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहा 4 षटकाच्या लढतीमध्ये पाहिल्या तर पहिले षटक कुणाल पाटील हाताला होतं पहिल्या मॅच मध्ये आणि 3 ओव्हरच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं कुणाल म्हात्रे आहे. यस नाम में क्या काम में सब कुछ है पंकज आम्हाला सांगत असताना आणि आता मात्र किरण पाटील पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. माझ्या सोबतीला लंच ब्रेक नंतर आता मात्र आमचे ज्येष्ठ समालोचक आवाज निंबवलीचा मनोज कारवे सर जोडले जात आहेत. किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना पाहू शकाल पहिल्या चेंडूला मात्र टर्न केलाय आणि चेंडू चालला अगदी डीप स्क्वेअरला केले. डीपवरून मात्र 86 चेंडूला एवढं उचलून फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा राहुलनं पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्ण केल्या गेल्या. वेलकम कारवे सर, तुमचं कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सरचे स्वागत. हो धन्यवाद. शुभ दुपार सर्वांना. आपणास सुद्धा गुड आफ्टरनून योगी सर. सर्व पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामना अक्षरशः खूप मोठा प्रेक्षक असणार आहे. हा सामना अजिबात पाहण्यास विसरू नका. स्क्रीन बंद करू नका आणि डोळे सुद्धा बंद करू नका. बघा बाळाजी मेहर सुद्धा आपल्यामध्ये येत असताना आपलं हार्दिक स्वागत. तसेच त्यांचे जिवलग मित्र नवनाथजी पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला काढण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डिंग चांगली केली. खंडू पाटील त्या ठिकाणी फेकी सुद्धा करतायत. एकाच ऍक्शन मध्ये एक धाव तिथे कंप्लीट झाली. संघाची धाव संख्या इथे वाढत असताना 2 वर 3 धावा कारण पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा त्या राहुलच्या बॅटमधून. आता राहुलने स्ट्राईक रोटेट केली आणि ओमकारला आणलाय स्ट्राईक एंडला. सामना 3 षटकांचा असेल. हो निश्चितपणे सामना चांगल्या पद्धतीने होईल त्यात काही शंका नाही. कारण मेहर 11 बाबूराव संघाचा विचार केला तर मात्र होम ऍडव्हान्टेज असेल आणि किरण पाटीलचा विचार जर केला तर दरुद आणि सावध संघाला पराभूत करून त्यांचा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. हो शरीराला जरूर तिथे मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू चालला डावा स्टिकच्या अगदी बाहेरून. दोन्ही पंचांचे हात आपण पाहिले तर समांतर पाहायला मिळतात आणि पहिली अवंतर धाव सावध एक्सप्रेस अर्थात क्वार्टरला भिवंडी किरण पाटील खर्च करतोय. नक्की त्यांनी राऊंड द लेग यॉर्करचा प्रयत्न केला होता. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताना अशा प्रकारचे स्वेर मारे जात असतात. कधी ते फुलर लेनचा चेंडू जात असतो, कधी कधी अगदी खूपच स्वेर चेंडू जात असतो आणि त्या ठिकाणी पाहिला आपण की हा वाईट चेंडू होता. धावसंख्या अवंतरनी 4 वर. किरण पाटील पुन्हा एकदा. हो इथे मात्र पावसाला उचली घेणारा चेंडू आय थिंक ओमकारच्या शरीराला जाऊन चेंडू स्पर्श झाला. इट्स ओके ओमकार. यस कारण हे सर्व ग्रामीण भागातील खेळाडू जिद्दीचे खेळाडू आहेत. हो नक्कीच त्यांना दगड जरी लागला असा वेगाने तरी सुद्धा ते काही डगमगणार नाहीयेत. कारण शेवटी ग्रामीण ते ग्रामीण आणि शरीर ते शरीर नाजूक असतात. ग्रामीण फार कडक असतात, मजबूत असतात. त्यांचं खाणंपिणं सुद्धा तसं स्ट्रॉंग असतं. त्या कारणाने शरीर यष्टी सुद्धा मजबूत असते. ती दिसण्यात येत नाही परंतु कडक स्टील बॉडी जास्त असते. म्हणजे तुमचं बोलण्याचं असं उद्दिष्ट की जे शहरी भागातील खेळाडू असतात ते मध्ये बॉयलर कोंबडीस प्रमाणे असतात आणि जे आपले ग्रामीण भागातील खेळाडू आहेत ते गावठी कोंबडी प्रमाणे असतात. हा डिफरंट आहे. येस हो इथे मात्र पाहू शकाल चेंडू अगदी स्टंपला ट्रिम होऊन इथे मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद. आणि पहा जसं बॉयलर कोंबडीचा उल्लेख केला शकील कोडी सरांचे लक्ष जर कॉमेंट्री बॉक्स कडे आले तर त्याचा मोठा व्यवसाय आहे कारवी सर. नक्कीच मोठा ते एक्सपोर्ट करतात. अक्षरशः पहाटे पहाटे उठून आमचे शकील कोटी सर कोंबड्यांची आयात निर्यात करतात. बॉयलर कोंबडे म्हणजे हे सांगण्यास का वाटतं आम्हाला याच्यामध्ये कुठला जोकचा भाग नाही प्रेक्षक हो. पण किती मेहनत आहे बघा त्यांच्याकडे. तरी सुद्धा ते सर्व टुर्नामेंट कव्हर करतात. वेळेच्या आधी येतात. 9:45 8:30 पोहोचतात ग्राउंडवरती. पहाटे त्यांचं 2 तासाचंच काम असतं. सांगत असतात नेहमी की सर काम मोठं असतं पण 2 तासात आम्ही आवरून टाकतो. 2 तासामध्ये का असे ते गाड्या घोड्या भरून ते टेम्पोच्या द्वारे त्यांचा माल सप्लाय करतात आणि ते आपण आपल्या खाण्यामध्ये वापरतो. आपले चिकन आणि ते चिकन सप्लायर्स मिस्टर शकील कोटी सरांनी पाहिलं की चेंडू तिथे ट्रम झाला, घासला गेला एसटीना आणि विकेटचं पतन झालं. आणि याच्या पाठीमागचं कार्य सर अजून एक कारण आहे. ज्यावेळी आपली परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते तेव्हा मात्र दिवस रात्र मेहनत करणं गरजेचं असतं आणि ती मेहनत शकील कोटी सरांच्या वतीने आपण पाहतोय. हो नक्कीच त्या कारणाने तुम्ही सुद्धा डे नाईट टुर्नामेंट कव्हर करता योगी सर. चला आपण केलेला सुरुवात करा. किरण पाटील इथे मात्र मार्ग सुद्धा पहिली विकेट आय थिंक त्याने प्राप्त केली. फलंदाज ओमकारला बाद केला आणि पाहू शकाल तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती आल्या फलंदाज योगेश पाटील आणि त्याला सुद्धा मात्र बीट करून चेंडू मात्र चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय टीम एकविरा स्पोर्ट सावध संघाची. हो नक्कीच त्याने संजय स्पोर्ट सावध विरुद्ध सुद्धा सुंदर सुरुवात केली होती. जो त्याने कुणालने सुरुवात केलेली अक्षरशः पूर्णपणे गलचेपी केली होती तशीच या ठिकाणी
किरण पाटीलने सुरुवात केली आणि बरोबर या ठिकाणी एक धक्का दिला ओमकार नावाचा. आता योगेश हा शैलीदार फलंदाज आहे. योगेशनी जर राहुलच्या सोबतीला जर चांगली पार्टनरशिप केली तर चांगली धावसंख्या होऊ शकते. हो आणि करावीच लागेल. हो परंतु इथे मात्र पहा काय सुंदर चेंडूच्या हाताळणी. जरूर योगेश पाटीलला मात्र त्या चेंडूची लेंथ उमगली नाहीये आणि अखेर एक सफल षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. फक्त 4 धावा किरण पाटीलने आपल्या स्पेलमध्ये खर्च केला. विकेट्स प्राप्त केला 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. खूप तयारीमध्ये उतरला आजचा दिवस त्याने गाजवला जणूपास किरण पाटील आणि टीमने असं म्हणू शकतो आपण. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ अगदी स्वतःच्या गावातील संघाला तगड्या संघाला पाणी पाजलं आणि आता समोरचा संघ हा बाप संघ आहे बापगावचा म्हणू शकतो आपण. मेरियम बापगाव या टीमला सुद्धा पहिल्या षटकामध्ये बघा 5च धावा दिल्या. जशी सुरुवात केली ती आधीच्या सामन्यामध्ये 5-5 6-7 तशी ते असेल का आपल्याला इथे पाहायला पडतो. या ठिकाणी 4च दिल्यात. तसं पाहता 4च धावा खर्च केल्यात त्या किरण पाटीलने. जबरदस्त स्पेल साकारला. आपल्या टीममध्ये सर एखादा जर असा गोलंदाज असेल तर नक्कीच आपल्या टीमला तो पुढे घेऊन जात असतो आणि हा संघ पूर्ण किरण पाटीलच्या अवतीभोवती फिरत असतो. हो निश्चितपणे जसं आपण ओमसाई आपले लोणार क्रिकेट असूनचा विचार जर केला तर किरण पाटीलवरती हा संघ पूर्णपणे निर्भय आहे. आणि तसं आपण जर पीटीसी मध्ये गेलो तर विवेक खिलार तुम्ही सरस्वती स्पोर्ट खाली संघाचा गोलंदाज पाहिला असेल. प्रिन्स ऑफ भिवंडी त्याने सुद्धा मात्र हाहाकार मचावला टेनिस क्रिकेटमध्ये. फटका हवेत खेळला आणि अखेर चेंडू पुन्हा चालला किरण पाटीलकडे. आणि जरूर चालू हंगामाचा आपण विचार केला तर सध्या फटका टेनिस क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावरती तो संघ सध्या संघ रँक करतोय. 3 विनर ट्रॉफी 1 रनरअप ट्रॉफी. आणि ओमसाई आपले लोणार क्रिकेट असूनचा विचार केला तर संजय स्पोर्ट सावध आणि आय थिंक आई गावती विहाना स्पोर्ट पीसे हे 2 संघ सध्या पहिल्या क्रमांकावरती रँक करतायत. हो नक्कीच दोन्ही पण असोसिएशनमध्ये चांगली या ठिकाणी क्रिकेटची मेजवानी पाहतोय आपण किंवा क्रिकेटचं प्रदर्शन पाहतोय. अनेक संघ आपापला रँकिंग मेंटेन करण्याचा प्रयत्न करतायत. जसं काल सुद्धा नानकर संघाच्या कॅप्टनने व्यक्त केलं होतं की आम्हाला रँकिंग टॉपला ठेवायचे पण तो नाही. त्याच संघाला पाणी पाजलं वीरेन स्पोर्ट्स भावलीच्या टीमने. जबरदस्त परफॉर्मन्स झालं होतं. साईनाजी तरे हनुमानजी तरे साहेबांच्या संघाने दाखवलं. तो संघ पोहोचला फायनलमध्ये. खूप मोठा अपसेट पाहिला आपण कालच्या दिवसामध्ये. कारण गौतम पण नानकर संघ जर पाहिला तर या असोसिएशनमध्ये 10 संघ म्हणून ओळखला जातोय. परंतु वीरेन स्पोर्ट भावाले सारख्या संघाने त्यांना पराभूत केलं. आणि मी नेहमीच सांगतो की सध्याच्या घडीला जर आपण ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन जर पाहिलं तर अशा संघाची बांधणी झाली की कुठल्याही संघाला हरवू शकतोय हे किरण पाटील सुद्धा पूर्णपणे ठाऊक आहे. हो नक्कीच कुठलाही संघ कुठल्याही संघाला दगा देऊ शकतो. आणि किती शर्यत आहे काय कॉम्पिटिशन वाढली आहे या असोसिएशनमध्ये. आणि ती पाहिजेच सर योगी सर. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या कॉम्पिटिशन पाहिजे. आपल्या घराच्या समोर निंदक सुद्धा पाहिजेत. पंचांनी सांगितलं की वाईट आहे चेंडू. इथे एक धावसंख्या सांगूया आपण. धावा झाल्या ते 6. म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. जर तुम्हाला कॉम्पिटिटर नसेल निंदक नसेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही अजिबात. आणि मी नेहमीच सांगतोय जेव्हा आपल्या निंदा व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण समजा की आपण पुढे वाटचाल करतोय. तभी हम जिंदा रहते. जब निंदा होती है तब जिंदा रहते योगी सर. जरूर या चर्चेला मात्र उदाहरण येईलच. परंतु मैदानाकडे सुद्धा लक्ष वेधूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निखिल पाटील आतापर्यंत सिंगल धाव खर्च केले आणि नुकतीच त्यांनी या स्वेची हाताळणी केली. परंतु हा चेंडू पहा अगदी फलंदाजाच्या अवकाशा बाहेर हा बाउन्स होतो. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंचांनी 1/4 ओव्हरचा इशारा दिला गेला. म्हणजे यापुढे निखिल पाटील आता बाउन्स चेंडू हाताळू शकणार नाहीये. आणि संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. हो नक्कीच बाउन्सरचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी प्रयोग करतात निखिल पाटील. कुणाला लांब ठेवले अजून कुणाला षटक दिलं नाहीये. ही रणनीती वेगळीच दिसते. बाबुगाच्या विरुद्ध बॅकफुटला झाला आणि कटचा प्रयत्न काय डाय मारली संदीप. जबरदस्त कॅप्टन अगदी रेड बँडचा गॉगल घातला आणि काय नजर गाडी सारखी स्वतःचा सूर मारला. 100% येत असताना आपल्या संघाचा मी स्किपर का आहे माझ्या संघाचा मी कडदार का आहे इथे दाखवत असताना संदीप जबरदस्त तिथे प्रयत्न करतोय आपल्या संघाच्या. नक्कीच त्याने 3 धावा वाचवल्या. हो निश्चित. आणि जेव्हापासून या संघाची कॅप्टनशिप संदीपने स्वीकारली तेव्हा मात्र या संघाच्या हाती एक ट्रॉफी लागली. या चालू सीझन मध्ये लकी कॅप्टन आहे. आणि काय ड्राईव्ह लगावली. अशा प्रकारच्या ड्राईव्ह आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो. इथे मात्र पहा पूर्णपणे एका पायावरती बॅलन्स आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी पूर्णपणे ड्राईव्ह केलं. परंतु इथे फटका खेचून मारलाय. जबरदस्त टायमिंग आणि चेंडू चूम अंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. राहुलने चेंडूला उचली घेत असताना सुद्धा मस्त पद्धतीने टटवलं होतं. बिरकावून दिलं होतं. पाहिलं आपण की फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने तो षटकार आला होता. किती ताकदीचा वापर केला. टायमिंग बेमिसाल होतं. अशा उचली गेलेल्या चेंडूला मारणं साधी गोष्ट नाहीये. हा चाबूक शॉट होता राहुलच्या बॅटमधून. षटकार धावसंख्या पुढे गेलेली ती 14 वरती टीम मेहरीरन बाबगाव संघाची. चांगला स्ट्रोक पाहिला. परंतु चांगल्या चेंडूवरती तो फटका त्यांनी सजवला. कारण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स सुद्धा झाला होता. परंतु खेचून मारला. आणि आय थिंक थोडीशी हवेची साथ सुद्धा त्या फटक्याला मिळाली. आणि चेंडू मात्र जरूर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालाय.
निखिल पाटील पुन्हा एकदा. हो, इथे मात्र चेंडूवरती फिंगर रोल केला, फलंदाज बीट, स्थिरक्षक बीट आणि चेंडू फरार. लॉंग स्टॉपच्या पलीकडे नशिबाच्या 4 धावा. नक्कीच शिफ्ट होते योगी सर. यालाच म्हणतात की घर फिरलं की घराचे वासही फिरतात. मोमेंटम शिफ्ट झालाय. षटकार आला, त्यानंतर नक्की आपण पाहतो की नशिबाचा चौकार आला. धावसंख्या 18 वरती. म्हणजे आता फक्त बॅट फिरवायची आहे आणि धावा गिरवायच्या आहेत, हा प्रयत्न केला पाहिजे. राहुलने लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या. धावसंख्या मेहरन बाबगा संघाची एक गडी बाद 18 वर 18 ऑन द बोर्ड. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. ओंकार धरू बाजारा पडतो. राहुल मेहर आता मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतोय. इथे फटका मिस टायमिंग पाहायला पडतोय, परंतु सेफ लँडिंग होईल. कारण त्यामध्ये पाहिलं तर भरपूर डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु काय करतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेला 4 धावांसाठी. म्हणून मगाशी मी म्हण वापरली की घर फिरले की घराचे असे वासे फिरतात. भगवान देता है तो छप्पर पाड़ के देता है. सिर्फ अपने को मेहनत करनी पडती है. तुमच्या मेहनतीला इथे जोड असते ती नशिबाची. नशीब कोणाच्या बाजून झुकत नसतं. नशीब हे कधी आकाशातून पडत नसतं योगी सर, जमिनीतून उगवत नसतं. तर स्वतःचे नशीब माणूस स्वतः घडवत असतो. आपल्या ताकदीने, आपल्या मनगटाच्या पॉवरने तो घडवत असतो. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही अरे यार माझ्या नशिबात जे असेल तसं घडेल. नाही, मी करेन तसं माझं नशीब घडलं पाहिजे. यालाच म्हणतात जीवनाचं कडू सत्य. आपण तसं केलं पाहिजे आणि आपण स्वतःचं नशीब घडवलं पाहिजे. म्हणजे जशी नसीब किरणजी थले पहिले तर मेहनत केली आणि आज ताज हॉटेलमध्ये जाऊन SK एंटरटेनमेंट ही वाहिनी सध्या कव्हर करते. यालाच म्हणतात मेहनत आणि मेहनतीचं फल इथे मात्र प्राप्त होत असताना. यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट. मी आत्ताच उल्लेख करणार होतो की आज ते ताजला पोहोचतात मुंबईच्या. ताज रतन टाटाच आहे, तो ते उद्या ताज महिला असेल दिल्लीला. अभी तो गल्ली है लेकिन आपको उनको दिल्ली भी दूर नहीं है. SK एंटरटेनमेंट इज द एंटरटेनमेंट विथ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट. जबरदस्त वाहिनी. ही स्पर्धा सुद्धा तितकीच लाभदायक आहे रसिको. आणि योगी सर आपला क्रिकेट सुरू मैदानामध्ये जबरदस्त मॅच रंगत आहे. त्याचप्रमाणे तर पंडितजी गोडे साहेबांनी मात्र ही वाहिनी निवडली. कारवे सर फार जुनी वाहिनी आहे. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषका सुद्धा मात्र या वाहिनीने कव्हर केलेला आहे. हो नक्कीच, पंडित गोडे साहेबांची पहिली टुर्नामेंट या वाहिनीच कव्हर केली होती ह्याच मैदानावरती. आणि किरणजी थळे ते नक्कीच विसरू शकणार नाही. आणि पंडित गोडेने सुद्धा ते विसरले नाहीये. म्हणतात ना की जुने उपकार कधी विसरायचे नसतात. निश्चितपणे जाऊया आपण मॅच कडे. कुणाल म्हात्रे आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो. पहिल्या चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती चौकार प्राप्त केला फलंदाज योगेश पाटीलला. असं वाटतं की बाळादादा मेहर आलेले एक चांगली ऊर्जा आली आहे या ठिकाणी. बाळादादा मेहर दादा आले पूर्णपणे, ते पण अगदी तावून जेवून आलेत. आणि ती ताकद आता त्यांच्या खेळाडूंना आलेली आहे पूर्णपणे इथं हाहाकार माजूला. दे दनादन फटकेबाजी सुरू आहे आणि धावांचा आले किती वेगाने फुललाय बघा ना. धावसंख्या पाहता 26 जुलैच्या पावसापर्यंत पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. जबरदस्त इथे धावांचा आलेख वाढवलाय टीम मेहरन बाबगा संघाने. काय सुरुवात केली होती किरण पाटीलने. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होता, विकेट्स 1 प्राप्त केला होता आणि आता मात्र 26 वरती जाऊन संघ पोहोचलाय. आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त बाग करत असताना टीम मेहर 11 बाबगाव. चला वेळेला थोडासा महत्व द्या. यानंतर दोन्ही संघांना विनंती करतोय. इतर संघाने आलेले आहेत जे अंबिका धुरुपाडा संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना आपण पाहणार आहोत. हो पुन्हा खेचून मारलाय लावून द कार्पेट. चेंडू त्याला पुन्हा मिड विकेटला. हो स्वतःचा बॅलन्स तिथे मात्र गमावला, परंतु चेंडू चांगल्या प्रमाणे कलेक्शन केलाय, परंतु 2 धावा वाचू शकले नाही. पहा आता ऊर्जा एक नवीन निर्माण झाली. खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर होतोय, कारण एक असं वाटलं होतं की मात्र संघ 20-25 धावसंख्येपर्यंत पोहोचेल, परंतु आता त्यांच्या होप्स वाढलेल्या आहेत. आय थिंक आता 35च्या पुढे जाण्याचा त्यांचा मानस आहे, कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक. तो नक्कीच ठेवला पाहिजे, तो माणूस पाहिजेच, कारण तुम्ही फायटिंग स्कोर तर ऑलरेडी उभा केला. आता जितक्या होतील त्या बोनस धावा असतील. एकूण धावसंख्या झाली ती 28, एक गडी बाद. अजून चेंडू शिल्लक आहेत इथे 4 तब्बल या इनिंगचे. नक्कीच तो प्रयत्न केला पाहिजे आणि तो करतोय सुद्धा. अखेचून मारलाय पुन्हा एकदा. चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचतोय कुणाल पाटील आणि झेल टिपलाय निखिलने. फलंदाज बाद होतोय. इथं धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परंतु चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे तो मेहरम बाबगाव संघ. 28-2. हो निश्चित. पहिल्या तर शेवटचे काही चेंडू शिल्लक होते त्यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं होता. तो प्रहार योगेश पाटीलने केला, परंतु थोडंसं ताकदीचा कमी वापर झाला आणि निखिल पाटीलने पहा अगदी सहज सोबत तिथे झेल संपन्न केलं आणि अखेर दुसरा धक्का लागला टीम मेहर 11 बाबगाव संघाला. नवीन फलंदाज आर्यन मेहर आलाय. हे सर्व मेहर बंधू आहेत, त्यामध्ये हा योगेश पाटील पाहिला आपण. बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला 7 धावांचं योगदान दिलं, परंतु योगेशचा आपण खेळ पाहिलं तर सुरुवातीला 3 चेंडू तो लागोपाठचे डॉट खेळला होता आणि तदनंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि फक्त 7 धावांचं आपल्या संघाला योगदान देऊ शकला. सध्या ऑन स्क्रीन पाहू शकाल पाहुण्याची कटआउट्स. माजी सरपंच संतोषजी काकडे, बलिरामजी मेहर यांना पाहू शकाल, ज्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. माजी सरपंच राजेशजी पाटील,
देवरुंगपाड्याचे या उद्योजक सुभाषजी गोडे यांचा तुम्ही कट ऑफ पाहू शकाल. रणजितजी केडे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. सचिनजी पाटीलचे सावधचे समाजसेवक आहेत. बारामजी मेहर पहा त्यांच्या वतीने आम्हाला सामनावर जी ट्रॉफी लाभलेली आहे. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. चांगला फटका अगदी कार्पेटच्या साईडने चेंडू चाललाय. लॉंग ऑफ कडे स्वप्नील मात्रे आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त एक धाव आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाईल 29 या आकड्यावरती. नक्कीच राहुल अजूनपर्यंत आहे मैदानामध्ये तग धरून उभा आहे. जो स्ट्राईकला आला होता, ज्याच्या बॅटमधून चांगला धावांचा फ्लो बघितला, पण 2 चौकार 1 षटकार 6 मध्ये 18 ज्यांनी धावा ठोकल्या त्याच्यावरती आता हे चेंडू जे राहिले शिल्लक ते 2 त्यावर त्या चेंडूची जिम्मेदारी असेल. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर राहुलच्या बॅटमधून आले तर धावसंख्या 35च्या पार जाऊ शकते. पण तो प्रयत्न केला पाहिजे राहुलने आता, जेणेकरून फायटिंग स्कोर निर्माण होईल. योगी हो निश्चितपणे हो तर प्रयत्न होते, परंतु ही लेथ खूपच छान होते. परफेक्टली वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. पाहू शकाल खंडू पाटीलने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु कारवीसर आपण म्हणू शकतो की या ठिकाणी ज्याप्रमाणे गोलंदाजी अटॅक बापगाव संघाकडे आहे त्या अनुषंगाने एक चांगला आकडा त्यांनी मात्र उभारलाय. हो नक्कीच धावसंख्या 31 म्हणजे फायटिंग स्कोरच आहे. पण या ठिकाणी या बॉलरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे योगी सर. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडू तो वापरतोय, वाईड यॉर्कर वापरतोय, कुठल्या प्रकारची रूम जागा देत नाही फटके मारण्यासाठी. आणि ते लास्ट टू गो शेवटचा चेंडू असेल आणि बॉलिंग सुरेख हाताळतोय मिस्टर कुणाल पाटील, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये कुणाल म्हात्रे आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं. तो कुणाल हा शेवटचा चेंडू घेऊन आणि मस्त चेंडूला काढलाय, चेंडूला टर्न केलं आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मिळत नाहीये. धावा त्या फिक्स झाल्यात, 31 उभ्या केल्यात मेहर बापगाव संघाने आणि 32 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये ठेवलंय ते न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघापुढे. हा सामना जिंकण्यासाठी हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नक्कीच रंगतदायक होईल याबद्दल कुठली शंका नाही, कारण किरण पाटील ची सावध एक्सप्रेस आहे ती फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे आहे. नक्कीच या सामन्याला ते अगदी जबरदस्त बनवतील. टॉस कडे जाऊया आपण. जय अंबिका देवरुंगपाडा अजय गोडेचा संघ विरुद्ध इताडे ना जय हनुमान इताडे विरुद्ध जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा अजय गोडे आणि इताड्याचा कॅप्टन या बाळादादा मेहर आणि आपले सहकारी मित्र रंगनाथजी पाटील, नवनाथजी पाटील. आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आपल्याला. महत्वाचा मुकाबला असेल दुसऱ्या फेरीला. दुसरा मुकाबला नवनाथजी पाटील बाळाजी मेहर यांच्या शुभ हस्ते टॉस. 3 षटकांचा मुकाबला. एका बाजूला देवरुंगपाडा, दुसऱ्या बाजूला जय हनुमान इताडे. टॉस करतात बाळादादा मेहर. काटा कॉल दिला पण तो छापा आला, म्हणजे टॉस जिंकलाय तो जय अंबिका देवरुंगपाडा. धन्यवाद पाहुणे मंडळी. अजय काय निर्णय? क्षेत्ररक्षण. आधीच्या सामन्यात काय चुका जाणवल्या? हा बॅटिंग मध्ये थोडी प्रॉब्लेम झाला, पोरांचा प्रॅक्टिसच कोणी करत नाही त्याच्यामुळे. तरी पण मनोज गोडेने एक हाती सामना खेचून आणला. हा आता तुमचं परफॉर्मन्स कसं असेल आणि संघाकडून काय अपेक्षा आहे? सगळ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करा बोलू सर्वांना सांगतो. स्वतःची टुर्नामेंट जिंकण्यासाठी एक वेगळी मजा असते आणि तेवढं दडपण पण असतं. तुम्ही काय फील करता ग्राउंडवरती? पाटील तुमच्या बाजूने आहेत का? हा सर्वजण आमच्या बाजूने आहेत. आणि पंडित गोडे साहेबांची टुर्नामेंट कशी वाटते कालपासून? हा आयोजन तर खूप छान आहे. खेळण्यासाठी संधीला अभिनंदन करतोय. बॅटिंगसाठी उतरायचं आहे हिताडे टीम. किती 3 षटकांमध्ये धावांचं लक्ष असेल जे तुम्हाला सॅटिस्फाईड वाटेल? 40च्या आसपास टार्गेट असेल. कोणता करण पाटील सोडून अजून कोणत्यावरती निर्भर जास्त असाल आपण? जितू वैर साहिल आहे. तुमची वैयक्तिक भूमिका काय ॲज अ कॅप्टन? मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, ऑल दी बेस्ट. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय अजय गोडे अंबिकापाडा देवरुंगपाडा ह्या संघाने, अंबिका स्पोर्ट्सने. त्यांनी निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये या चालू असलेल्या सामन्याकडे बोलूया. धन्यवाद. अतिशय सुंदर. ज्यावेळी या टॉस बॉक्स मध्ये कारवे सर जातात त्यावेळी मात्र दोन्ही कॅप्टनचे मनोगत चांगले ते घेत असतात आणि कारण त्यांच्याकडे शब्दांचा भंडारा आहे. येस योगी सर, थँक्यू. आणि हे सगळं आपलेच देण आहे साहेब, कारण आपण नसता माझ्या साथीला तर कदाचित हा मनोज कारवे नसता तुमच्या साथीला. परंतु आपल्या दोघांच्या साथीला आहेत किरणजी थले. त्यांना कोण विसरेल सर. पण ते कधी कधी
बिझी असल्या कारण जास्त ते वेळ देऊ शकत नाही का रे सर. येस म्हणजे सर्व, के म्हणजे काही, सर्व काही एस के एंटरटेनमेंट, सर्व काही किरण थळे, किरण थळे, किरण थळे. चला आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. ओमकार दलवी मात्र षटकाला सुरुवात करतो आणि सलामीची जोडी किरण पाटील विथ निखिल पाटील. क्या बात आहे. बंधूंची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतं आणि लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 32 धाबांचा पाठलाग इथे सुरू आहे. सन्माननीय पाहुण्याचा शुभागमन होत आहे. आदरणीय नवनाथजी चौधरी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माजी उपसरपंच गुरु ग्रामपंचायत चौदरपाडाचे वेलकम साहेब, तुमचं सहर्ष स्वागत आहे. काय फटका खेळलाय जबरदस्त इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू चाललाय अगदी साईड स्क्रीनच्या समोर. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय किरण पाटीलला चौकार. तर या ठिकाणी पाहतो ओव्हरपिच चेंडूला सरळ स्टेट डाउन द ग्राउंड, सरळ बॅटने लॉफ्ट केलं होतं. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने दिशा दिली किरण पाटीलने आणि त्यांनी दाखवून दिलं की आमचे मनसुबे सुद्धा जिंकण्यासाठी आहेत. आमच्या समोर जे लक्ष आहे ते आम्हाला गाठायचं आहे. 32 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरतीच किरण पाटीलने धावा उभ्या केल्या 4. आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमकता बॅटिंग करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हो इथं मात्र स्कूप केलाय परंतु शॉट पाहिलं कडे झेल बात. व्हॉट कॅच अँड बिग विकेट प्राप्त केली टीम मेहर 11. बापगाव संघाने आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. शेपलवून केल्याचा प्रयत्न, शॉट फायलेच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल या ठिकाणी ओ फिल्डर होते त्या ठिकाणी उपस्थित अज्जू खेणे. क्या बात आहे. जे भावी सरपंच म्हणून त्यांना आपण पाहतोय त्याच्या वतीने तो झेल पकडला गेला. जबरदस्त सुरुवात. वाह वाह, सरपंच साहब बहुत बढ़िया लिया आपने, ये कॅच बहुत बढ़िया लिया. आणि गोलंदाजाला दाद दिली पाहिजे. ओमकारने इथे न डगमगता चेंडू टाकला. तो रायझिंग होता, लेग स्टिकला सोडून जाणार, त्याच्यावरती रॅप मारचा होता, लॅम्प शॉट मारचा होता. लॅपचा प्रयत्न होता बॅट्समन किरण पाटीलचा आणि त्या ठिकाणी बरोबर त्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू गेला लेग स्लिपच्या दिशेने. मोठा शार्क मासा गळायला लागलाय. आता ह्या सामन्यामध्ये मजा येईल योगी सर. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल चांगल्या वेळेवरती माजी उपसरपंच चौदरपाड्याचे नवनाथजी पडे यांची सुद्धा मात्र आपल्याला उपस्थित लाभली आहे. कारण त्यांना सुद्धा चांगला सामना इथे पाहायला मिळत आहे. एका बाजूला पहिल्या तर DY 21 सावध विपक्ष मेहर 11 बापगाव नवीन फलंदाज स्वप्नील म्हात्रे आला तिसऱ्या क्रमांकावरती. हो रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. आणि जेव्हा एखादा वेळी जर कार्यसर आपण जर पाहिलं तर ओमकार दलवी जर लय मध्ये आला तर लय भारी कामगिरी करतोय. हो नक्कीच लयमध्ये येणं गरजेचं आहे आणि मोमेंटम त्याला प्राप्त सुद्धा झालंय. मोमेंटम शिफ्ट झाले लगेचच मेहर बाबुआच्या टीमकडे. कारण त्यांना KP सारखा जेव्हा गडी मिळतो ताब्यामध्ये, बळी मिळतो, तेव्हा अशा कुठल्या संघाला आवडणार नाही. बघा जबरदस्त त्याने अजून एक आत्मविश्वास भरा बॉल टाकतोय या ठिकाणी ओमकार. जबरदस्त त्या ठिकाणी अफलातून षटक हाताळतोय आणि पूर्णपणे मनसुबे उंचावले आहेत. बघा प्रत्येकाला इथे आता कॉन्फिडन्स लेवल वाढवताना आपण पाहतोय. सर्व चहूबाजूला पूर्णपणे उत्साहपणे इथे वाढलेला आहे बाबगाव टीममध्ये. आणि हेच क्रिकेट सांगत असतं की एक तुम्हाला जेव्हा यश प्राप्त होतं तेव्हा तुम्ही अनेक पटीने तुमचं परफॉर्मन्स वाढवत असता. ज्या गोलंदाजाचं स्वागत चौकाराने केले तो गोलंदाज मात्र प्रत्युत्तर देतोय. हो लागोपाठचा तिसरा चेंडू जणू काय एकच चेंडू टाकतोय की काय. आणि SK जी वाहिनी आहे जणू काय एकच चेंडू वारंवार दाखवतोय की काय. अशा प्रमाणे गोलंदाजी करतोय ओमकार दलवी. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू हाताळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स. जणू काय रात्री येऊन ओमकारने तिथे कॉईन ठेवला असं वाटतं. बाळाच्या सोबतीला आला असेल आणि कॉईन तिथे ठेवला, त्याच्यावरती टप्पा टाकतोय ओमकार. वाह, यावेळेला सुद्धा खेचून मारलाय मिड ऑनच्या डोक्यावर. मिड ऑन अगदी 30 सर्कल मध्ये होता आणि चेंडू जातोय वाईडीस लॉंगाच्या दिशेने, अडवला जाईपर्यंत चेंडू निसटला आणि त्या चौकार मिळत असताना हा नशिबाचा चौकार. म्हणजे षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. म्हणजे अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा आणि विजयासाठी आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24ची आवश्यकता. पावसाळा इथे मात्र पाठलाग सुरू होता परंतु कुठेतरी थोडस हलगर्जीपणा आला. मला चौकार थांबू शकला असता परंतु थोडीशी घाई केली आणि त्याच अनुषंगाने मात्र तो चौकार मात्र प्राप्त केला फलंदाज स्वप्नील म्हात्रेनं. हो नक्कीच असं जणू काय म्हणू शकतो आपण की महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार झाला आणि शेवटच्या महिन्या अखेरला तो पगार संपला. आता नवीन पगारची वाट बघावी लागेल, नवीन षटकाची वाट बघावी लागेल. इथे धावा दिल्या गेल्या. हा चौकार फार महत्वाचा असेल. धावसंख्या झाली 8. या 2 चौकारांच्या साथीने 1 गडी बाद झालाय. आता समीकरण बदललंय. 12 मध्ये आता 24 धावांची गरज आहे योगी सर. सामना अजून कुठे झुकलेला नाहीये. मॅच टाईट होऊ शकते, मॅच उत्कंठावर्धक होऊ शकणार आहे. हो निश्चितपणे. अजूनही पाहिलं तर हा सामना अगदी डोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांची आपण जर कामगिरी जर पाहिली तर समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. परंतु या ठिकाणी प्लस पॉईंट असा आहे की बापगाव संघाने किरण पाटीलची विकेट्स प्राप्त केली. हा एक त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहे.
परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की खेळपट्टीवरती अजूनही स्वप्नील म्हात्रे आहे, निखिल पाटील आहे, येणाऱ्या बॅटरमध्ये कुणाल म्हात्रेचं येणं बाकी आहे, खंडू पाटील चांगली बॅटिंग करू शकतोय. आय थिंक मंगेश सुद्धा आपण पाहतो की तो सुद्धा चांगला स्ट्रोक खेळू शकतोय आणि हरीशला कोण विसरेल, तो सुद्धा गेम चेंजर खेळाडू आहे. म्हणजे हा सामना असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत चांगली निर्माण करेल, त्यात काही शंका नाहीये. फुलटॉस तिथे मात्र फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न फटका हवेत केला आणि चेंडू चालला बाडी स्पीड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू टाकला, फुलटॉस अगदी लोअर फुलटॉस होता. अक्षरच्या बॉलरने जेव्हा फटका तो सीमारेषेच्या बाहेर गेला, डोक्यावरती हात दिला तर वेगाने असे हात अक्षरशः आवळले आपल्या मानेच्या खाली की मी हे काय केलं, मी फार मोठी चुकी केली आहे. या क्षणाला मला असा लुजरवन टाकायचा नव्हता. ज्या ठिकाणी फिल्डर नाहीये बघा, मिड विकेटकडे अक्षरशः फिल्डर होता तो फॉरवर्ड स्क्वेअरकडे होता आणि एक काऊ कॉर्नरच्या आसपास आहे, वाईडिस लॉंगाच्या दिशेने. पण तो जबरदस्त प्लेसमेंट बॅट्समनचं बघितलं आपण या ठिकाणी आणि तो चौकार आला. धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती 14 वर. सिक्सर आला 14 वर. यावेळेला स्वीपचा प्रयत्न केलाय, स्क्वेअरच्या दिशेने डीप मध्ये जातोय. ड्राईव्ह केलं होतं त्या ठिकाणी, स्वीप ड्राईव्ह होतं त्या ठिकाणी पाहिलं आपण. एका धावेतील समाधान मानलंय बॅट्समनने. धावसंख्या 1 ने पुढे. इथे जात असताना 15 वरती पाहतोय आपण तो षटकार आणि लगेच सिंगल. या 2 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या म्हणजे जवळपास षटकाची पूर्णपणे वसुली केली आहे असं आपण म्हणू शकतो या षटकाचा विचार करता. षटक हाताळतोय मिस्टर राहुल, ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून सुद्धा 20 धावा जोडल्या होत्या. तो राहुल इथे महत्वाचं षटक हाताळतोय. कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागणार आहे. सामना सोडून द्यायचा नाहीये. तुमची धावा सुद्धा चांगल्या झालेल्या. त्यावेळेला चेंडू खूपच बाहेर निघतोय, खूपच बाहेर. शकील कोटी सर सांगतायत की हा वाईड आहे आणि हे चेंडू तुम्हाला टाळाव्या लागतील. ह्या धावा एक्स्ट्राच्या तुम्हाला नक्की टाळाव्या लागतील जर तुम्हाला 31 धावा डिफेंड करायच्या असतील तर. कारण एक केपी जरी बाद झाला तरी सुद्धा 3 ओव्हरच्या षटकांमध्ये त्या संघामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स सावतकडे अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, ज्यामध्ये अनेक अजून खेळाडू येणं बाकी आहे. तर तुम्ही इथे विकेट टेकिंग बॉलिंग केली पाहिजे. येस, अशी बॉलिंग करणं गरजेचं आहे. असाच झेल उडाला होता केपी पाटीलचा, पण तो पकडला होता या ठिकाणी भावी सरपंच साहेबांनी सोडलाय. कदाचित सरपंच पद मिळणं कठीण आहे साहेब तुम्हाला. इथे झेल सोडलाय, सामना सुद्धा इथे मिळणं कठीण होईल अशा वेळेला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. लकी सिंगल 17 वर 17. 32 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघापुढे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला ड्राईव्ह केल्याने आमच्या समोर येतोय लॉंग ऑफ चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. राहुल बाद. इन ॲट फोर्स खंडू येत आहेत, खंडू पाटील येत आहेत. विकेट इथे अखेर प्राप्त केली. विकेटची गरज होती. जर मेहर बाबगाव संघाला या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर विकेटची नितांत गरज होती आणि ती गरज पूर्ण केली गोलंदाज राहुलने. षटक सुरू येते दुसरं. धावा झाल्यात आतापर्यंत आपण पाहू शकता 17. 1.4 षटकं झालेत. खंडू पाटील विस्फोटक डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुद्धा खेळू शकतो, मोठे फटके सुद्धा सजवू शकतो. आपल्या संघाला जशी गरज आहे तसा तो पुरवठा करू शकतो आणि नक्कीच गोलंदाज त्याला आता थांबेल का बघायचं आहे. राहुल. धावा झाल्यात 17. फुलटॉस दिला आणि त्याला मस्त पद्धतीने झाडून मारले. छान तुषार त्या ठिकाणी आहे डीप मध्ये स्क्वेअरच्या दिशेने वेगाने फिल्डिंग करतोय फेकी होईपर्यंत. अगदी मोठ्या वेगाने खंडू पाटीलने 2 धाव पूर्ण केल्या. टाळ्यांचा गजर होतोय. 1.5 षटकं झाली. धावसंख्या 19 वर आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची. किरण पाटीलचा संघ. किरण पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. या ठिकाणी पाहतो आपण ती म्हणजे स्वप्नील आणि आता नुकताच आलेला खंडू याने. 7 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. 7-13 समीकरण आलंय. यावेळेला मस्त पद्धतीने ओव्हर पिचला खोदून काढायचा प्रयत्न होता. चेंडूला धाडले डीप कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर वेगाने येतोय. आता एका धावेतील समाधान मानावं लागेल. खंडू पाटीलला स्थायिक आपल्याकडे ठेवायची आहे. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली आणि धावसंख्या आहे ती 20. आता धावांची गरज आहे 6-12. 6 चेंडू 12 धावांची गरज. सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही, पण दोन्ही संघांनी इथे अटीतटीचे प्रयत्न केले पाहिजेत. पराभव इथे न स्वीकारता विजय कसा प्राप्त होईल हा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही विजयाच्या दिशेने तुम्ही जर वाटचाल ठेवली, तुमच्या मनाने तुम्ही जिंकून दाखवलं तर नक्कीच तुम्ही इथे विजयाला गवसणी घालू शकता. तो प्रयत्न दोन्ही संघ करतील का बघायचंय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज.
त्याचं करूया आपण आभार व्यक्त. चला आपण सामन्याला सुरुवात करूया, कारण यानंतर भरपूरच आपण कव्हर करायचे आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तुषार, आणि तुषार आता मात्र या ठिकाणी 12 धाबाचं संरक्षण इथे करावं लागेल. तो करेल की नाही, की या ठिकाणी जो खंडूल पाटीलकडे अनुभव आहे त्या अनुभवाचा मात्र या ठिकाणी वापर करेल. जबरदस्त बिग फाईट सध्या आपण पाहत आहोत, चांगला बॅटल सध्या पाहत आहोत. तुषार विपक्ष खंडू, आणि या पाहू शकाल भरपूर विवर्स आपल्या सोबतीला जोडले आहेत, त्याचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. ओ पहिला चेंडू पंचाकडे लाऊड अपील परफेक्टली चेष्टांच्या समोर पकडला गेला, फिंगर अप आणि फलंदाज बाद खंडू पाटील. जरूर खंडू पाटीलकडे संधी होती, फुलटॉस होता, त्याच्यावरती तुम्ही जर परफेक्ट टायमिंग जोडला असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं होऊ शकलं असतं. परंतु या ठिकाणी पाहू शकाल लुजनर चेंडूने अखेर मिडल आणि उजव्या स्टीवरती चेंडू जाऊन धडकेत होता, आणि अखेर तुषारला पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सफलता मिळाली. 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 12 धाबीची गरज. एक तसं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळी राहुल मेहरनं 12 धाबा खर्च केल्या, पूर्णपणे चांगली वापसी निवाई एकविरा स्पोर्ट साबत संघाची आपण पाहिली. परंतु कुठेतरी खंडू पाटील बाद होण्यानंतर आता थोडस आता मात्र आपण खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे शांतमय वातावरण पाहायला मिळतोय. कारण नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती आला आहे मंगेश. परंतु या सामन्यामध्ये विचार जर केला तर आय थिंक कुणाल म्हात्रेला मात्र बढोतरी दिली नाहीये. स्वप्नील जरूर तिसऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी, परंतु तो सुद्धा थोडासा साथ पडताना पाहिला आपण. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलेला आहे, परंतु 3 डॉट सुद्धा केलेला आहे. परंतु तिथे 5 मध्ये 12ची गरज. मंगेश आलाय, मंगेशच्या फटक्या चांगला सजवलाय, चेंडू चालला अगदी कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑनला मात्र शालिक तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल डबलने आता मात्र पाहिलं तरी इथे जास्त काही नुकसान होणार नाही, तो म्हणजे टीम मेहर 11 बाबू शकला. परंतु इथे जर एखादा मोठा फटका जर आला तर आय थिंक फलंदाजांचं वर्चस्व मात्र या ठिकाणी आपल्याला कदाचित वाहताना मात्र पाहायला मिळू शकेल. 4 ला 11ची गरज आहे, होऊ शकतात. कारण सकाळी एक आम्ही सेमीफायनलची लढत पाहिली, 6 मध्ये 25ची आवश्यकता होती आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी त्यांनी तब्बल 11 चेंडू हाताळले. त्याच्यामध्ये एक बीमर बॉल होता, त्याच्यानंतर 9 व्हाईट बॉल टाकले, आणि तदनंतर तो 11वा चेंडू त्यांनी लिगेल टाकला नाही. अखेर 25 धावा त्यांनी खर्च केल्या. इथे मात्र 4 मध्ये आता 11ची गरज. स्वप्नील मात्रे भरपूर दिवसानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय की इथे मात्र मॅच विनिंग केली तो साकारेल का. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चाललाय, पंचाचा वाईटचा इशारा, अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव, प्रत्येक धाव फार लाख मोलाची आता मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीकोनातून, आणि योग्य निर्णय गोकुल पाटील सरांचा आपण म्हणू शकतो. कारण जी वाईड लाईन आहे ती लाईन कदाचित पाहिलं तर पंचांसाठी फार महत्वाची असते, आणि त्याच्याच बाजूने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, आणि त्याच्यानंतर चेंडू पाहिलं तर इन स्विंगिंग झाला. 4 मध्ये आता 10ची आवश्यकता. जबरदस्त सामना. ओ फुलटॉस, परंतु चेंडू पाहिला तर गॅप शोधता आला नाही फलंदाज स्वप्नीलला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतो, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, म्हणजे एकाच चेंडूवरती स्वप्नील मात्र दुसऱ्यांदा बचावला गेला. प्रथमतः आपण जर पाहिलं तर आय थिंक असं वाटलं की रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. इथे मात्र क्षेत्रक्षण पहा, चांगलं क्षेत्रक्षण, अतिशय सुंदर देखणं क्षेत्रक्षण. चेंडूनं जरूर त्याला हुलकावणी दिली होती, परंतु लगेच त्याने मात्र कव्हरिंग केली. आणि हे दृश्य पहा, तिन्ही यष्ट्या अगदी समोर होत्या, परंतु निशाण तिथे चुकीचा पाहिला. 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या, आणि येणारा आता मात्र 3 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. एक मोठा फटका अनिवार्य आहे टीम आई एकविरा स्पोर्ट साबत संघासाठी. जर एखादा मोठा फटका जर आय थिंक तुम्ही मारला नाही तर मात्र या धावा जोडणं थोडंसं टिपिकल असेल, परंतु ती ताकद स्वप्नीलकडे आहे, खेळू शकतोय आणि खेळावंच लागेल. परंतु ही लाईन चुकीची पाहत आहोत, परंतु बॅटची कडा लागली, आणि या स्वप्नीलचं मी जरूर कौतुक करेन, कारण त्यांनी पंचाच्या निर्णयाकडे लक्ष केंद्रित केले नाही, कारण त्याला माहित होतं की बॅटची कडा आहे. आणि पहा खेळाडू वृत्ती त्याने मात्र ते दाखवली, आणि जर ही वृत्ती जर प्रत्येकाच्या खेळाडूच्या अंगी असेल तर मात्र प्रत्येक स्पर्धा सफल होईल, आणि कुठल्याही स्पर्धेला मात्र गालबोट लागणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये किमान 3ऱ्यांदा अशा घटना घडलेल्या आहेत. पहा, क्रिकेटचा खेळ असो अथवा इतर कुठला खेळ असू दे, हार जीत हा एक भाग आहे, परंतु जर तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपला जो डिसिप्लिन आहे तो मात्र सातत्य जर टिकून ठेवला, आणि जर अशा प्रमाणे जर खेळाडू वृत्ती दाखवली
तर जरूर त्या स्पर्धेला 4 चांद लागतील आणि अखेर या स्पर्धेत 4 चांद लागलेले आहेत. कारण पंडित गोड यांची स्पर्धा म्हटली तर डिसिप्लिन जेवढे अरबी सौद्यामध्ये सुद्धा कडक नियम नाहीत तेवढे कडक नियम पंडित गोडे साहेबांच्या स्पर्धेमध्ये असतात. नवीन फलंदाज कुणाल म्हात्रे आलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक 8 धाबींची आवश्यकता. सध्या कारुसर थोडेसे रिलॅक्स होत आहेत. दोन चेंडू 8ची गरज. गोलंदाज तुषार मार्गस्थ होतोय. ओ चांगल्या चेंडू हाताळली आलाय डॉट आणि जसा डॉट आला टाळ्यांचा गजर अगदी मैदानाच्या सोफेरी बाजूने आपल्याला पाहायला आपल्याला. कारण येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. आणि पहा नवनाजी पाटील यांनी सुद्धा मात्र टाळी दिली बालाजी मेहर साहेबांना की आपला संघ चांगला परफॉर्मन्स करतो आणि आता मात्र विजयाकडे जरूर वाटचाल करतोय. यालाच म्हणतात दोस्ती. हो शेवटच्या चेंडूवरती फटका चांगला आलाय परंतु या ठिकाणी पाहू शकाल छत्रशक होते त्या ठिकाणी मोका भी दिया और छक्का भी दिया परंतु हा सामना एका धाब्याने पराभूत झालाय. टीम निवाई एकविरा स्पोर्ट साबत. सो हार्ड लक परंतु जरूर सामना मेहर 11 बापगाव संघाने जिंकलाय परंतु या ठिकाणी मन जिंकली ती म्हणजे अर्थात निवाई एकविरा स्पोर्ट साबत संघाने.